आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा। आज आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मखमलाबाद नाशिक शाळेच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्माईची दिंडी काढली। यावेळी विठू माऊलींच्या गजराने संपूर्ण मखमलाबाद दुमदुमले। शाळेमधून ढोल ताशांच्या गजरात लेझीम खेळत विद्यार्थ्यांनी विठू माऊलीची पालखी घेऊन दिंडी यात्रा काढली। या दिंडी यात्रेमध्ये बैलगाडीमध्ये विठ्ठल रुक्माई या यात्रेचे आकर्षण वेशातील विद्यार्थिनी व विद्यार्थी होते। गेली 8 शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात। माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही असं नाही। यात्रा ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग। पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू देत, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या त्या देखील एकदाच घडतात। पण वारीचं असं नाही। विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी नेमाने पायी शेकडो मैल प्रवास करावयाचा। उन्हात पावसात पडतील त्या हालापेक्षा सोसत वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात। निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं। समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मांडण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं। देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसांचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार। त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी मानतो। म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझे हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीबातींचं विष समूळ नष्ट करा आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंघ सह्याद्री दिसू देत असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर यशवंत सांगळे। चला पटपट आगा आते
मस्त रे चला सांग काय का सांग इकडे